पौष्टिक अशी खीर आहे, ती म्हणजे मखाण्याची खीर. लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धाही आवडेल अशी खीर आहे. वेगवेगळ्या खीर आपण बनवतो, पण आज अशी स्पेशल अशी मी खीर दाखवणार आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. ती म्हणजे मखाना खीर. अतिशय सोपी आहे. मार्गशीर्षच्या गुरुवारीच काय इतर सणाला सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता. भिजवलेली 4 ते 5 बदाम, त्याची साल काढून बारीक काप केलेले आहेत. 6 पिस्त्याचे तुकडे केलेले आहेत. केशर दूध, अर्धा कप साखर, 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप घ्या. 1 लिटर म्हशीचं दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि 1 कप मखाना घेतलेले आहेत. सगळे मखाने मी बारीक तुकडे केलेले आहेत. 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे मखाणे घालायचे आहे तुपामध्ये आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला तुपामध्ये मखाणे छानपैकी भाजून घ्यायचे. मखाणे छानपैकी भाजले गेलेले आहेत. 1 लिटर दूध घालत आहे. तर मी केशर दूध बनवलेलं आहे ते मी घालत आहे. पण ढवळून घेऊया. हे मखाणे दुधामध्ये 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. आता हे झाकण मी अर्धवट ठेवत आहे. 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आपले मखाणे छानपैकी शिजले गेलेले आहेत. अर्धा कप साखर मिक्स करून घेऊया. चला, आता साखर छानपैकी विरघळलेली आहे. आता आपल्याला भिजवलेले बदाम घालायचे आहेत. भिजवलेले बदाम, पिस्त्याची कापं, 1 चमचा वेलची पावडर. आता मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर ही मखाण्याची खीर 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. चला, आपली मखाण्याची खीर तयार झालेली आहे. काय कलर आलेला आहे, केशरी रंग, मस्तच. तर जरी तुम्हाला हे बघा, आपली मखाण्याची खीर एकदम चविष्ट झालेली आहे. आता मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवते आणि अतिशय सॉफ्ट असे झालेले आहेत. सुंदर मखाना एकदम कापसासारखे मऊ असे झालेले आहेत. नक्की ही मखाण्याची खीर बनवा. येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी मी असेच नवनवीन पदार्थ मी घेऊन येत जाईन. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. थँक्यू.